आम्हाला जगणं मुश्किल आहे. लोकांच्या तोंडातला घास काढण्यात येतो इथं. मी तुम्हाला सांगतो, मी काहीतरी जीवाचं वाईट करेल. माझी रिक्वेस्ट आहे. माझं काय म्हणणं आहे, फक्त मला एकच गोष्टीचा आक्षेप आहे, ज्या मशीन इथं आतमध्ये आल्या, स्पेअरच्या मशीन इथं आतमध्ये येतात कशा? तुम्हाला स्पेअरच्या मशीन आहे ते कोणी सांगितलं? अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी अडवलं. त्यांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? मी नव्हतो. आपल्या हे कॅमेऱ्यामध्ये दिसत तेवढ्या वेळेस म्हणतो की मतमोजणी व्हायच्या अगोदर, मतमोजणी तुम्ही कंप्लीट करायच्या अगोदर 8 फेऱ्या झाल्यात ना, बाकीच्या 4 फेऱ्या व्हायच्या अगोदर पूर्ण तुम्ही पहिलं गणेश भाऊ थांबा ना. काय नको गणेश भाऊ 2 मिनिट थांब. हॅलो, पहिली फेर मतमोजणी व्हायच्या हे जे मतमोजणी व्हायच्या अगोदर 4 फेऱ्या व्हायच्या अगोदर तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवावे. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या मशीन आतमध्ये आल्यात त्याची त्या अधिकाऱ्यांची त्यांची चौकशी व्हावी, शहानिशा व्हावी, नंतरच तुम्ही निकाल द्यावा. अख्ख्या प्रभागामध्ये या प्रस्थापितांच्या विरोधात खदखद आहे मनात, नागरिकांच्या बोलू शकत नाही. काय काय तुम्हाला सांगतो, दहशत आहे. महिला भगिनींना फोन येत आहेत, काय फोन येतात? चेअरमनला फोन येत आहेत, सगळ्यांना फोन येत आहेत, दहशतीत घेत आहेत. काय तुमचं पाणी बंद करू, हे करू, अजून धमकीचा प्रकार असल्यागत प्रकार होतोय. पण ते नागरिक भीतीपोटी कोणी फ्रंटला येत नाही. आमची रिक्वेस्ट आहे, लोकशाही जपायची आहे ना, तर तुम्ही सर्वांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वांनी, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सांगतो, लोकशाही जपायची आहे ना, तर तुम्ही हे करा. आम्हाला जगणं मुश्किल आहे. लोकांच्या तोंडातला घास काढण्यात येतो इथं. कामाला बिमाला सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम होतो. मी तुम्हाला सांगतो, मी काहीतरी जीवाचं वाईट करेल. जर आज तुम्हाला सांगतो हे नाही केलं तर मी कधी रडलेलो नाही, पण मला तुम्हाला सांगतो आज माझ्या मनात खटकत आहे. मला फक्त तुम्हाला सांगतो, माझी रिक्वेस्ट आहे, मी तुम्हाला बोलतो, माझी रिक्वेस्ट आहे, मला ही आक्षेप आहे. आणि नाही, मी तुम्हाला सांगतो, या पक्षामधलो 1 रुपया शाखा नागरिकांनी मला त्यांचा वर्ष केला होता. मी त्या जोरावर आतापर्यंत काम उमेदवार एक पण काम मी केलेलं नाही. मी दिवसाचं रात्र केलेली. मी पाहिजे तसं नागरिकांसाठी टाकलेलं आहे. असा निकाल होऊ शकत नाही, लक्षात घ्या. असा निकाल होऊ शकत नाही. हा निकाल चुकीचा आहे. मी तुम्हाला सांगतो, हा निकाल चुकीचा आहे. आणि मला देश, मी सर्व भारतवासियांना सांगतो, जर मशीनवर असेल ना, तुम्ही मतदानाला जाऊ नका. आणि माझी पवार साहेबांना एक विनंती आहे, पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, अजितदादा असेल, उद्धव साहेब असतील, प्रत्येक पक्षाचे सर्व मोठे सर्व अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, इलेक्शन घेऊ नका. कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळू नका. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही इलेक्शन घेऊ नका. तुम्ही ना ईव्हीएमच्या विरोधात लढा द्या. मी बसतो, मी मेलो तरी चालेल, मी बसतो तिथंच शेवटपर्यंत उपोषणाला बसून. तुम्ही कोणी स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्ही कोणाबरोबर जाऊ नका. बीजेपी विरोधात लढा द्या, नाही तर भविष्यात आहे ना, भविष्यात देशाचं लय मोठं वाटोळ होणार आहे. देशाचे आपण बघू शकता, उमेदवारांवरती ही वेळ आहे, उमेदवार चक्क रडतायत. ईव्हीएम बंद करा, ईव्हीएम वरती इलेक्शन वोटिंग घेऊ नका. त्यांचे आरोप आहेत की इथल्या निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात याव्या. ईव्हीएम मशीनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते. अनेक त्यांनी ऑब्जेक्शन त्यांच्यावरती घेतलेले आहेत. त्यांनी कंप्लेंट पण केली आहे, अर्ज प्रक्रिया पण त्यांनी समोरच्या याच्यात केली आहे. चक्क उमेदवार रडतायत. आजूबाजूच्या सर्व लोकांची हीच परिस्थिती, हीच मागणी की निवडणुकीवरती, इथल्या मतदान मोजणीवरती बहिष्कार टाकावा, इथलं तात्काळ मतदान थांबवण्यात यावं. इथं कुठेही प्रकारचं ईव्हीएम सारा घोळ होतोय असं उमेदवारांकडून हे होतोय. प्रभाग क्रमांक 40 येवलेवाडी, कोंढवा, बुद्रुक परिसरामध्ये ही घटना आहे. इथं मी मतमोजणीवरती, या केंद्रावरती आम्ही आहोत. अशाच बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.